थाळ्या अगदी 100 रुपयापासून आपल्याला मिळणार आहेत। तर चला थाळ्यांमध्ये म्हणजे अगदी 100 रुपयापासून त्यांच्या शाही थाळीपर्यंत। तर सुरू करूयात आपण शाही थाळीपासून। आप्पे हे बघा, आप्पेची साईज बघा, चिंचगुळाची आमटी आहे, वरण आहे, त्याच्यानंतर वांग्याची भाजी आहे, श्रीखंड आहे, भात आहे, अशी ही संपूर्ण डाळबट्टी थाळी। नमस्कार मंडळी, मी अभिजित, तुमचा ट्रॅव्हल फूडी। आज मी तुम्हाला अशा ठिकाणी घेऊन आलोय। खरं सांगायचं तर पुण्यामध्ये आपण मेट्रो सिटीमध्ये राहतो, हॉटेलचं खातो, भरपूर चमचमीत व्हेज नॉनव्हेज पदार्थ खातो, पण महाराष्ट्रामध्येच महाराष्ट्रीय जेवण हे फार कमी ठिकाणी मिळतं आणि मिळतं कमी ठिकाणी खूप चांगलं जेवण मिळतं। तर चला एका अशाच ठिकाणी तुम्हाला घेऊन आलोय जिथे महाराष्ट्रीय चवीच्या थाळ्या अगदी 100 रुपयापासून आपल्याला मिळणार आहेत। तर चला। महाराष्ट्रीय थाळ्या म्हणजे आपल्या सगळ्यांच्या जीवाचा जिव्हाळ्याचा विषय आणि अशाच महाराष्ट्रीय थाळ्या ट्राय करण्यासाठी मी आज स्वामीज सात्विकमध्ये आलोय। त्याच्याबद्दल म्हणजे फूडबद्दल मी तुम्हाला सगळं आधी सांगतो, नंतर डिटेल ॲड्रेस, त्याचा पत्ता काय आहे, नाव काय आहे, कुठे आहे, सगळ्या डिटेल्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे। आधी आपण थाळ्यांबद्दल जाणून घेऊयात। येस, तर सुरू करूयात आपण शाही थाळीपासून। म्हणजे शाही थाळी यामुळे म्हटले कारण की त्याच्यामध्ये भरपूर सारे पदार्थ आहेत, 2-3 प्रकारच्या भाज्या आहेत, शेवभाजी आहे, मसाले भात आहे, त्याच्यानंतर श्रीखंड, डाळ भात, पापड, ठेचा, त्याच्यानंतर आपला दहीवडा, चपाती, म्हणजे असे भरपूर सगळे आयटम तुम्हाला एकाच थाळीमध्ये मिळणार आहेत, ते म्हणजे शाही थाळीमध्ये। आणि याच्यासोबतच त्याच्या बाजूला आहे त्यांची ही अख्खा मसूर थाळी। मग त्याच्यामध्ये अख्खा मसूर आहे, सोबत भात आहे, दही आहे, पापड, ठेचा आणि चपाती। अख्खा मसूर नंतर यांची जी बेस्ट सेलिंग आहे ते म्हणजे वांगे मसाल्याची थाळी। बरेच लोकांना ही थाळी खूप आवडते, म्हणजे लोक परत परत ती खाण्यासाठी येतात। यानंतर माझी आवडती ती म्हणजे श्रीखंड पुरी थाळी। श्रीखंड आणि पुरीचं जे कॉम्बिनेशन आहे ना, ते एकदा खाल्लं ना तर माणसाला ते कधीही म्हणा, मग डेझर्टमध्ये म्हणा, जेवणामध्ये म्हणा, ते आवडतं। आणि फ्रेश पुऱ्या यांच्या श्रीखंडाबद्दल जर सांगायचं झालं तर याचं वैशिष्ट्य असं म्हणजे हे काही श्रीखंड बाहेरून आणत नाही, तर हे स्वतः इथे बनवतात आणि रोजच्या रोज यांचं फ्रेश श्रीखंड इथं बनवलं जातं, राईट। त्यानंतर यांचं जे आहे ही यांची रेग्युलर थाळी ही अगदी 100 रुपयामध्ये मिळते। मग त्याच्यामध्ये एक वांग्याची भाजी आहे, त्याच्यानंतर डाळ आहे, उसळ आहे, भात आहे, पापड, आपलं कोशिंबीर, लोणचं आणि चपाती, असं भरपूर म्हणजे एका माणसाचं जेवण याच्यामध्ये आरामशीर होणार आहे। म्हणजे पॉकेट फ्रेंडलीसुद्धा आहे आणि चविष्टसुद्धा आहे। तर अशा या थाळ्या, आणि ही थाळी आहे फक्त 100 रुपयांमध्ये। त्यानंतर खानदेशची प्रसिद्ध फेमस डिश ती म्हणजे डाळबट्टी थाळी, आणि इथे यांनी तीच चव देण्याचा प्रयत्न केला आहे। चिंचगुळाची आमटी आहे, वरण आहे, त्याच्यानंतर वांग्याची भाजी आहे, श्रीखंड आहे, भात आहे, अशी ही संपूर्ण डाळबट्टी थाळी यांच्याकडे आहे। त्याच्यानंतर एक युनिक ॲटम तो म्हणजे काजू शेव, आणि हा काजू शेवसुद्धा इथे यांनी दिलेली आहे। ही थाळीसुद्धा इथे सर्व करत आहेत। त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला शेव काजू, राईस, डाळ, श्रीखंड हे सगळं याच्यामध्ये मिळणार आहे। त्यासोबत त्यांच्याकडे स्नॅक्स आणि स्टार्टर्समध्ये सुद्धा काही आयटम्स आहेत। नाचणीचं पापड हे स्टार्टरमध्ये यांच्याकडे आहे। बऱ्याच ठिकाणी स्टार्टरमध्ये अख्खा नाचणीचा पापड मिळतो, पण यांच्याकडे छोटे छोटे पापड्स आहेत, मग त्याच्यावर मस्तपैकी मसाला टाकून आपल्याला सर्व केलं। त्यानंतर यांची ही सेकंड डिश म्हणजे कोथिंबीरची वडी, ही सुद्धा यांची फेमस आहे आणि एकदम क्रिस्पी कुरकुरीत अशी आहे। त्यानंतर स्नॅक्समध्ये सेकंड आयटम आप्पे, हे बघा, आप्पेची साईज बघा, असे 5 पीसेस आणि चटणी याच्यासोबत हे आप्पे सर्व केले जातात। त्यानंतर थालीपीठ, बऱ्याच लोकांना हा महाराष्ट्रीयन पदार्थ खूप जास्त आवडतो। मग त्याच्यामध्ये लोणी, दही, चटणी, ठेचा आणि थालीपीठ असं कॉम्बिनेशन खायचं असतं। तर इथं आलात तर तुम्हाला स्टार्टर्समध्ये खायला मिळणार आहे, स्नॅक्समध्ये खायला मिळणार आहे, त्याच्यानंतर थाळ्यांमध्ये म्हणजे अगदी 100 रुपयापासून त्यांच्या शाही थाळीपर्यंत सगळ्या प्रकारचं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे अस्सल महाराष्ट्रीय जेवण आहे। कसल्याही प्रकारचं अति मसाले वापरून किंवा अति काहीतरी टेस्ट द्यायची म्हणून कसल्याही प्रकारचा आर्टिफिशियलपणा न करता यांनी ही सात्विक जेवण देण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे। आउटलेटचं नाव आहे स्वामीज सात्विक। आता सात्विक म्हटलं की माझ्यासारख्या व्यक्तीला अर्थातच वाटणार की कांदा आणि लसूण नसणार आहे। म्हणजे असंच आहे का, म्हणजे सात्विकचा अर्थ काय आहे, आणि आपल्याकडे कांदा लसूण विरहित म्हणजे जसं जैन फूड असतं
तसं आपण देतोय का? मग जर ते जैन फूड आहे तर मग ते महाराष्ट्रीयन कसे? असे प्रश्न मला जसे पडलेत तसे आपल्या बघणाऱ्या सगळ्या प्रेक्षकांना सुद्धा पडले असणार आहे. तर माझं असं म्हणणं आहे की तुम्हीच त्यांना सांगा की नेमकं काय याच्या पाठीमागचा कन्सेप्ट आहे. येस, सात्विक म्हणजे कसं ॲक्च्युली कांदा लसूण विरहित जेवण म्हणजे सात्विक, हे एकदम बरोबर आहे. तामसी गुणधर्म नसतात त्याच्यात. ओके, पण सात्विकचं थोडंसं हे पण दुसरी एक बाजू पण आहे सात्विकची, की सोलफुल म्हणजे सात्विक, ते सत्व आपलं जे असतं ते ॲक्च्युली. तर सात्विक म्हणजे आमची कन्सेप्ट ती आहे सात्विकची. तर बऱ्याच जणांना कन्फ्युजन आहे आमच्याकडे येणाऱ्यांना पण, की सात्विक म्हणजे नेमकं बरेच जण विचारतात की कांदा लसूण नाही आहे का? नाही, पण ते तसं नाही आहे. कांदा लसूण असलेलं सोलफुल फूड आहे आणि सिम्पल आणि सोलफुल फूड. तुम्हाला घरच्यासारखं जेवल्यासारखं वाटेल. मसाले चांगले आहेत, वाटणं चांगली आहेत, घरच्यासारखं एकदम मनापासून आम्ही सर्व करतो. जे काय आहे ते आम्ही मनापासून सर्व करतो. आणि हे सगळं फूड खाण्यासाठी कुठे यायचं ते ॲड्रेस सुद्धा सांगा. येस, नक्की नक्की. तुम्हाला यायचं असेल तर सिम्पल ॲड्रेस आहे, सयाजी हॉटेलच्या बॅक साईडला वाकडला, प्रिस्टीन प्रो लाईफ, फेज नंबर 2. स्वामीज सात्विक. स्वामीज सात्विक. येस. हे सगळं महाराष्ट्रीय फूड खाल्ल्यानंतर काहीतरी गोड खाण्याचा मोह आपल्याला आवरता येत नाही. आणि तसंच यांनी इथे 2 पद्धतीचे आपल्याला डेझर्ट्स ठेवलेत. एक म्हणजे आपलं केसर वेलचीचं श्रीखंड आणि दुसरी यांची खासियत म्हणजे गुळाचं श्रीखंड. म्हणजे याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स आहेत आणि याच्यामध्ये आपलं वॉलनट आहे. हे दोन्हीही डेझर्ट्स आपल्याला इथं खायला मिळणार आहे. तर मी एक ट्राय करतो. म्हणजे केसर वेलची तर मी बऱ्याच ठिकाणी ट्राय केलं आहे, पण हे गुळाचं श्रीखंड आता मी हे ट्राय करतो. हे बघा, मस्त. तर थिकनेस पण बघा. मस्त आहे. पॅरलल टू सीताफळ रबडी असं म्हणता येईल. म्हणजे ते थोडंसं तशा पद्धतीचं आहे. मस्त आहे. म्हणजे ज्यांना आपण श्रीखंड सगळीकडे खातो पण काहीतरी वेगळं ट्राय करायचं डेझर्ट्समध्ये, तर तुम्ही हे ट्राय करू शकता. विशेष म्हणजे मी आत्ता ओनरसोबत बोलत होतो तर त्यांनी मला सांगितलं की म्हणजे ज्यांना ॲसिडिटीचा त्रास आहे, आम्लपित्ताचा त्रास आहे, त्यांनी जर गूळ आणि दह्याचं कॉम्बिनेशन जर खाल्लं तर तो त्राससुद्धा कमी होतो. म्हणजे डेझर्ट्स का खावं, दही का खावं नंतर, तर थंड असतं, आपलं पित्त कमी होतं, त्याच्यासाठी हे तुम्ही खाऊ शकता. राईट. त्याच्यानंतर आता आपलं हे केसर विलायची श्रीखंड. हे तर ऑल टाईम फेवरेट आहे. मस्त बनवलं आहे. त्याचा जो फ्लेवर आहे विलायची आणि केसरचा अप्रतिम आहे. थिकनेस छान आहे. आणि हे मी आता पुरीसोबत खाणार आहे. म्हणजे मला जे आवडतं पुरीसोबत. हे बघा इकडे यांची ही श्रीखंड पुरी. शब्दात नाही सांगू शकत मी किती भारी कॉम्बिनेशन आहे, कारण की ते मला आवडतं. तुमची चॉईस, तुम्ही एकदा ट्राय करून बघा. आवडलं तर तुम्ही म्हणाल की वा भारी कॉम्बिनेशन आहे. तर असं हे महाराष्ट्रीय फूड. आणि यांची टॅगलाईनसुद्धा आहे काय, की पोटभर तृप्तीची अनुभूती. सोलपासून म्हणजे सत्वापासून आपल्याला हे महाराष्ट्रीय फूड सर्व करतात. ओनरची प्रवृत्ती आहे पोटभर खा, खाते रहो खिलाते रहो, हे सुद्धा त्यांचं टॅगलाईन आहे. तर या सगळ्या गोष्टी खाण्यासाठी तुम्हाला यायचं. वाकडमध्ये ॲड्रेस देतो डिस्क्रिप्शनमध्ये. तोपर्यंत खात राहा, आनंदी राहा आणि काळजी घ्या. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि असेच चवीचे व्हिडिओ बघण्यासाठी, विविध पदार्थांचे व्हिडिओ बघण्यासाठी, विविध ठिकाणांचे व्हिडिओ बघण्यासाठी ट्रॅव्हल विथ फूडीला सबस्क्राईब करा, फॉलो करत राहा.